सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील निवडणुका आता अत्यंत चुरशीच्या मार्गावर आहेत। 11 मतदारसंघात कोण निवडून येईल याची 100% खात्री कोणालाच वाटत नाहीये। त्यामुळे प्रत्येक उमेदवार विजयासाठी नवनवे डावपेच आखत आहे। यात कुणी नेते कार्यकर्ते फोडाफोडीचं राजकारण करत आहेत, तर कुणी स्टार प्रचारकांच्या माध्यमातून मतदार आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत। असं असलं तरी नवमतदार ज्या उमेदवारांच्या पाठीमागे राहतील तोच उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आपण या व्हिडिओत कोणत्या मतदारसंघात किती नवमतदार वाढले आहेत याचा आढावा घेऊयात। लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात 1,92,036 मतदार वाढले आहेत। यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 26,726 मतदार वाढल्याचे पाहायला मिळाले। लोकसभेच्या वेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघात 3,56,000 मतदार होते। आता विधानसभेला 3,82,726 मतदार झाले आहेत। यात 26,726 मतदार वाढल्याचं दिसून येत आहे। शहर मध्य मतदारसंघात लोकसभेला 3,25,649 मतदार होते। आता विधानसभेला 3,46,677 मतदार झाले आहेत। यात 21,028 मतदार वाढले आहेत। अक्कलकोट मतदारसंघाबाबत सांगायचे झाल्यास लोकसभेला 3,59,610 मतदार होते। आता विधानसभेला 3,83,479 मतदार झाले आहेत। यात 23,869 नवमतदारांची भर पडली आहे। सांगोला मतदारसंघाबाबत लोकसभेला 3,12,105 मतदार होते। आता विधानसभेला 3,33,110 मतदार झाले आहेत। यात 20,995 मतदार वाढले आहेत। शहर उत्तर मतदारसंघाबाबत सांगायचे झाल्यास लोकसभेला 3,19,187 मतदार होते। आता विधानसभेला 3,28,572 मतदार झाले आहेत। यात 17,385 नवमतदारांची भर पडली आहे। बार्शी मतदारसंघाबाबत लोकसभेला 3,21,270 मतदार होते। आता विधानसभेला 3,37,499 मतदार झाले आहेत। यात 16,229 मतदार वाढले आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाबाबत लोकसभेला 3,57,890 मतदार होते। आता विधानसभेला 3,73,046 मतदार झाले आहेत। यात 15,846 मतदार वाढले आहेत। माढा मतदारसंघाबाबत सांगायचे झाल्यास लोकसभेला 3,37,063 मतदार होते। आता विधानसभेला 3,52,669 मतदार झाले आहेत। यात 15,059 नवमतदारांची भर पडली आहे। माळशिरस मतदारसंघाबाबत लोकसभेला 3,37,057 मतदार होते। आता विधानसभेला 3,49,396 मतदार झाले आहेत। यात 12,182 मतदार वाढले आहेत। करमाळा मतदारसंघाबाबत लोकसभेला 3,17,928 मतदार होते। आता विधानसभेला 3,28,994 मतदार झाले आहेत। यात 11,066 मतदार वाढले आहेत। मोहोळ मतदारसंघाबाबत सांगायचे झाल्यास लोकसभेला 3,19,808 मतदार होते। आता विधानसभेला 3,21,458 मतदार झाले आहेत। यात 11,650 नवमतदारांची भर पडली आहे।